राम राम मंडळी, आपली आजची भटकंती आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या किन्हई गावातली। किन्हई नावाच्या या टुमगार गावात ईशान्येच्या बाजूला एक डोंगरवजा टेकडी आहे, साखरगड असं नाव तिचं। या साखरगडाच्या निसर्गरम्य अशा परिसरात यमाई देवीचं मंदिर आहे। अंबाबाईचं देवीचं मंदिर म्हणूनही याची ओळख आहे। किन्हईच्या या साखरगडाला जाण्यासाठी सध्या गाडी मार्गही तयार झालेला आहे आणि पुरातन अशा पायरी मार्गाची व्यवस्था दुसऱ्या बाजूने गडावर केलेली आहे। सध्या आपण गाडी मार्गाने गडावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी या वाहनतळावर आपली गाडी लावून आपण मंदिरात जाणार आहोत। चला तर पाहूयात साखरगडाच्या अंबाबाईचं हे सुंदर असं देखणं मंदिर। किन्हईच्या या साखरगडावर आल्यानंतर आपण छत्रपतींच्याच कुठल्या तरी गडकोटांवर आहोत असा काहीसा भास आपल्याला होतो, कारण मंदिराची जी रचना आहे ती एखाद्या गडासारखीच आहे। गडावर जाणाऱ्या अशा सुंदर अशा पायऱ्या ज्याप्रमाणे असतात तशाच या ठिकाणी आपल्याला पाहता येतील आणि समोर हा आपल्याला दिसणारा महादरवाजा आणि त्यावरील हा नगारखाना। इसवी सन 1745 मध्ये उभारलेल्या मंदिर परिसराला गडासारखी छानशी भक्कम अशी तटबंदी आहे। यादव शैलीत बांधलेल्या मंदिरावर बहामनी शैलीच्या घटकांचा आपल्याला येथे प्रभाव दिसून येतो। तटबंदीत साधारण आपल्याला 6 बुरुज पाहता येतात। मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नगारखान्यावर आपल्याला बहामनी पद्धतीचे 2 मनोरेही आपल्याला या ठिकाणी पाहता येतात। नगारखान्याच्या या भागावर आपल्याला चुन्यातील नाजूक कलाकुसर नगारखान्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालताना आपल्याला जाणवते। नगारखान्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला कातळात असलेली ही देवीची सुंदर मूर्ती दर्शन देते। किन्हईकर कुलकर्णी भावंडांनी मागील 15 ते 20 वर्षात साखरगडाच्या या यमाई देवीच्या मंदिराचा म्हणजेच अंबाबाई मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि जीर्णोद्धार करताना त्यांनी मंदिराचं गतरूप, मूळ सामग्री व शैलीचा मान राखून पूर्ववत जतन व संवर्धन त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी केलं। संवर्धनाच्या याच कामाची दखल घेत थेट युनेस्कोने 2014 मध्ये युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट या पुरस्काराने या अंबाबाईच्या मंदिराला सन्मानित केले। किन्हईचे कुलकर्णी पार्वती देवीचे भक्त, त्यांनी 12 वर्ष औंच्या देवीची मनोभावे भक्ती केल्यावर कृष्णाजी पंत कुलकर्णींना देवी स्वप्नात येऊन प्रसन्न झाली। त्यावेळी यमाई देवीनं किन्हईला येऊन वास करण्याचं वचन त्यांना दिलं, परंतु औंध होऊन किन्हईला जात असताना मागं वळून न बघण्याची अट त्यांना घातली। थकलेल्या कृष्णाजी पंतांनी अनवधानानं वळून पाहिलं आणि देवी मराठमोळ्या स्त्रीचं रूप घेऊन माघारी फिरली। त्याचवेळी एक व्यापारी बैलगाडीतून साखरेची पोती घेऊन चालला होता। विषण्य देवीनं पोत्यात काय आहे असं विचारताच व्यापाऱ्याने मीठ आहे असं सांगितलं। व्यापारी घरी गेला असता पोती मिठानं भरलेली आढळली। त्यानंतर कृष्णाजी पंतांनी औंधचा मार्ग धरला। व्यापाराची गोष्ट ऐकल्यावर त्यांची खात्री झाली
की ती मराठमोळी स्त्री यमाई देवीच होती. जिथं पंतांनी वळून पाहिलं त्या जागी येऊन देवीची प्रार्थना केली. व्यापाऱ्यांना माफी मागितली. मिठाची पोती परत साखरेची झाली. कृष्णाजी पंतांनी ओळखलं की देवी इथंच आहे. त्या खडकावर देवीचं मंदिर बांधलं. साखरगड असं त्याला संबोधलं व आजन्म सेवा केली. तेच हे साखरगडाचं अंबाबाई यमाई देवीचं हे मंदिर. दख्खन दौलतीच्या पठारावरील काळ्या दगडांमधील आकाशात झेपावणाऱ्या या दीपमाळा मंदिर परिसराच्या सौंदर्यखनी ऐवजच आहेत. दीपमाळेवर दिवा ठेवण्यासाठी काळ्या दगडात कोरलेले ऐटदार मोर त्यावर आपल्याला दिसतात. मंदिर परिसरात असलेले काही शिलालेख, त्यांपैकी एक शिलालेख या दीपमाळेवर आपल्याला पाहता येईल. मंदिर परिसराच्या तटबंदीची भिंत 3 फूट रुंद घडीव काळ्या पाषाणात बांधली आणि त्या रुंद दळकामात मंदिराच्या बाजूने सभोवतानी छोट्या खाचात देवदेवतांच्या घडवलेल्या निरनिराळ्या प्रतिमा पाहता येतात. मंदिराचा सभामंडप उत्तराभिमुख असून त्यातील ओवऱ्यात यादव शैलीचा ठसा आपल्याला दिसून येतो. हा जो सभामंडप आहे तो पेशवे काळात उभारलेला आहे. देवीची पालखी सभामंडपात आपल्याला पाहता येते. सभामंडपातून गर्भगृहात जाताना गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस भिंतीवरती आपल्याला विविध देवदेवता तसेच प्राणी यांच्या भित्तिशिल्पांचे दर्शन होते. गर्भगृहाच्या या भिंतींवर असलेले हे वास्तुअवशेष खरंच मन सुखावणारे आहेत. यमाई देवी मंदिराच्या ज्या काही आख्यायिका आहेत त्या आख्यायिकांबाबत या ठिकाणी हा माहिती फलक आपल्याला वाचता येतो. मंदिराच्या जडणघडणीत हिंदू आणि बहामनी शैलीचा संगम प्रमाणबद्धता, आकारमान आणि कलाकुसरीतून प्रतीत होतो. हिंदू शैलीत क्रमाक्रमानं चढणाऱ्या कळसाला मध्येच मिनारांची जोड दिली आहे. कळसावरील प्रतिभांमध्ये श्री गणेश, दुर्गा, विष्णू यांची निरनिराळी रूपे आहेत. प्रतिमांची शिल्पकला साधताना नाजूक उत्कृष्ट चित्रकलाही नजरेस पडते. गर्भगृहांमधील मंद प्रकाशातील देवीची सोज्वळ मूर्ती अंतःकरणाला जणू स्पर्श करते. विलक्षण अशी अंतर्मुख करणारी शांतता येथे नांदत असते. युनेस्कोने साखरगड निवासिनी मंदिराची निवड करताना वास्तूचं मूळ स्वरूप, मूळ शैली, मूळ सामग्रीमध्ये जतन संवर्धन करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला आंतरराष्ट्रीय निकषांवर विश्लेषण करून पुरस्कार दिला आहे. एशिया पॅसिफिक रिजनमधील एकूण 19 देशातून आलेल्या 46 प्रकल्पांपैकी 5 प्रकल्पांना पुरस्कार देण्यात आला. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, थायलंड, सिंगापूर व भारतातील साखरगड निवासिनी मंदिर यांचा त्यात समावेश आहे. आपला वारसा मूळ स्वरूपात पुढील पिढीकडे सुपूर्द करण्याचं महत्त्व जाणून त्याबद्दल समाजात जनजागृती व्हावी या हेतूनं पुरस्कारांचं वितरण केलं जातं. निरनिराळ्या 9 देशातील तज्ज्ञांनी प्रकल्पाचं विश्लेषण करून पुरस्काराची निवड केली.
काळाच्या ओघात चढलेली पुटं उतरवल्यावर आतल्या सौंदर्याचे काही वेळा आश्चर्यकारक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे नमुने सापडतात. त्यांच्या मूळ अंशांचं प्रयोगशाळेत विश्लेषण करून मूळ घटकांशी मिळतीजुळती सामग्री व तंत्रज्ञान वापरावं लागतं. साखरगड निवासिनी यमाई देवीच्या कृपेने मंदिराचं मूळ सौंदर्य भक्तांसाठी सुस्थितीत जपलं जात आहे. किनईच्या गावातून आल्यानंतर इकडून ही साखरगडावर जाणारी पायऱ्यांची वाट अर्थात पायरी मार्ग. यात्रेच्या वेळेस या पायरी मार्गावर दोन्ही बाजूंनी दीप प्रज्वलन केले जाते. गुरु नानक जयंतीच्या दिवशी ही यात्रा असते असं गावकऱ्यांना कळलंय. साखरगडाच्या पायऱ्या त्या साखरगडावर पायरी मार्गाने येता येतं आणि थेट गाडी मार्गही आत्ता तयार झालेला आहे. पायरी मार्गावर आपल्याला हे मारुतीराया दर्शन देतात. त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढील मार्गाला गडाकडे निघतो. सुंदर असा पायरी मार्ग आहे. खाली हे गावाचं सुंदर विहंगम असं दृश्य. किनईच्या साखरगडावरील यमाई अंबादेवीचा आजचा हा भटकंतीचा आपला सफरनामा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आपले भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ नक्की पहा.